नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचार रॅलीत कळवा पूर्व भागातील मतदारांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्षासह मित्र पक्षाचे असंख्य कार्यकर्ते हातात नजीब मुल्ला यांच्या विजयाचे फलक व झेंडे फडकावत नजीब मुल्ला यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. यात महिला व युवकांचा सहभाग लक्षणीय दिसत होता. महायुतीचे स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रचार रॅलीत विशेष उपस्थिती लावल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांचा प्रचार दौरा प्रभाग क्रमांक 25 मधील पारसिक बोगदा, अधिकारी चौक, शिवसेना शाखा, अष्टविनायक चौक, पौंडपाडा, भगवान नगर, म्हात्रे कंपाऊंड, चंद्रकांत कळंबे शाखा, आतकोणेश्वर नाका, आतकोणेश्वर नगर नंबर 2 तर आनंद नगर विहार, शिवशक्ती नगर, राजेंद्र साप्ते यांचं जनसंपर्क कार्यालय, गोलाई नगर या भागातील मार्गांवरून आयोजित करण्यात आला होता. यावेळी मतदारांनी जोशपूर्ण वातावरणात नजीब मुल्ला यांच्या या प्रचार रॅलीचं स्वागत केलंय. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते व ठाणे पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना विभाग प्रमुख विजय शिंदे, शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, महिला जिल्हा संघटक लता पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, उमेश पाटील, मनोज लासे, विजया लासे, अनिता गौरी, गणेश साळवी, राजेंद्र सप्ते, आनंद ठाकूर, गणेश कांबळे या आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी जागोजागी नजीब मुल्ला यांना मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला. कलवा मुमरा में हमारे उम्मीदवार नजीब मुल्ला जी खड़े हैं. उनका चुनाव चिन्ह है घड़ी. मैं सभी लोगों को यही दरख्वास्त करूंगा कि 15 साल जिस एमएलए ने राज्य सरकार के माध्यम से एक भी काम लाने में यशस्वी नहीं रहे, जो म्युनिसिपल कॉर्पोरेशन का काम है वही मेरा काम है, जो कॉर्पोरेटर्स का काम है, नगर सेवक का काम है वही मेरा काम है, ये बताने में 15 साल चले गए. अभी वक्त आ गया है बदलाव लाने का. तो मैं सभी से दरख्वास्त करूंगा कि सही मायने में अगर राज्य सरकार के माध्यम से काम इस मतदार संघ में, इस चुनाव क्षेत्र में होना है तो नजीब मुल्ला जी को हमें आने वाले 20 तारीख को बड़ी भारी संख्या में चुनकर लाना बहुत जरूरी है. क्योंकि 15 साल सिर्फ लोगों को झूठे आश्वासन देने का काम उन्होंने किया है. इस बार वक्त आ गया है कि हमारा खुद का हक का और हमारे लिए जो हमेशा अवेलेबल रहे ऐसा एमएलए चुनने का टाइम आ गया है. तो आने वाले 20 तारीख को नजीब मुल्ला जी को बड़ी भारी संख्या में आप जिताइए. इतना ही कहने के लिए मैं यहाँ पर आया. जितेंद्र रावत ने आरोप लगाया कि खारेगांव के डिस्ट्रिक्ट में नया रास्ता आ रहा है, जिसके चलते हजारों लोग के घर बेघर हो जाएंगे. ये राज्य सरकार द्वारा जबरन काम किया जाएगा. नहीं, कोई भी, यही बात तो मैंने मेरे भाषण में कहा कि लोगों को जो नहीं चाहिए वो काम हम लोग नहीं करेंगे. डीपी जो आया है लोगों को नहीं चाहिए तो वो रद्द होगा. यहाँ पर किसी पर भी जोर जबरदस्ती हम नहीं करते. इसी बात का फायदा लेकर लोगों को इतने 15 साल तक गुमराह करने का काम उन्होंने किया है. मैं लोगों से निवेदन करूंगा कि आपको जो डेवलपमेंट चाहिए वही राज्य सरकार के माध्यम से हम लोग करेंगे. फिर से एक बार सभी को कहूंगा कि सिर्फ कोई भी मुद्दे को पॉलिटिसाइज करने का काम गए 15 सालों तक हुआ है. सही मायने में अगर काम अभी करना है तो नजीब मुल्ला जी को चुनकर लाना है. मुंब्रा कळवा
विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचाराचा कळवा पूर्वेत झंझावात पाहायला मिळालाय। गल्लीबोळात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दुचाकीवरून तसेच चालत नागरिकांशी संवाद साधला। गेल्या 15 वर्षात डॉक्टर आव्हाड यांनी कळवा पूर्वेचा चेहरा मोहरा बदललाय। त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे विजयाचा चौकार मारतील अशा शब्दात येथील स्थानिक नागरिकांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना विजयाबद्दल आश्वस्त केलंय। एक नंबर राजा, एक नंबर बैठन, एक नंबर राजा, एक नंबर बैठन, एक नंबर राजा, एक नंबर बैठन। सरळ घ्या, सरळ आतमध्ये वगैरे घेऊ नका राहिल्या। अरे उशीर होईल। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। मनसेच्या अविनाश जाधवांचे ठाणेकरांना साकडे। ठाणे स्थानकात हटके प्रचार, एकदा संधी देण्याचे केले आर्जव। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांनी मंगळवारी सकाळी ठाणे रेल्वे स्थानकात हटके प्रचार केला। ठाणेकरांनो, एकदा मला संधी द्या अशा आशयाचं फलक हाती घेऊन अविनाश जाधव यांनी ठाणेकरांना साकडं घातलंय। यावेळी रेल्वे प्रवाशांशी संवाद साधून अविनाश जाधव यांनी रेल्वे संदर्भात समस्या जाणून घेतल्यात। दरम्यान अविनाश जाधव यांच्या हटके प्रचाराची रेल्वे प्रवाशांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। भारतात पहिली रेल्वे बोरी बंदर ते ठाणे स्थानकादरम्यान धावली। अशा या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी नोकरी आणि व्यवसाय निमित्त प्रवास करतात।
ठाणे स्थानकाच्या पश्चिमेकडील भाग ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात येत असल्यानं स्टेशन परिसर ते नौपाडा जुने ठाणे या भागात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे ठाणे स्थानक परिसरात मुबलक पार्किंग सुविधांसह या भागाचा सुनियोजित विकास होणं गरजेचं असल्याचं मत प्रवाशांनी यावेळी व्यक्त केलंय. त्यावर अविनाश जाधव यांनी एकदा मला संधी द्या असं नम्र आवाहन ठाणेकरांना केलंय. आज सकाळी प्रचार करताना रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांमध्ये अविनाश जाधव यांची क्रेज पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. यावेळी महिला तरुण वर्गाला जाधव यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह काही आवरला नाही. तसेच येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचा विश्वास यावेळी मतदारांनी व्यक्त केला आहे. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 1 व 2 समोरील सॅटिस पुलाखाली अविनाश जाधव यांनी मंगळवारी सकाळी 8 वाजता प्रवाशांसोबत संवाद साधला. या प्रसंगी मनसेचे नेते अभिजित पानसे, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, ठाणे महिला अध्यक्षा समीक्षा मार्कंडे या आदींसह शेकडो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. यावेळी प्रवाशांनी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय येथील नवीन विस्तारित रेल्वे स्थानकातील दिवसेंदिवस वाढती गर्दी, रेल्वे पादचारी पूल, वारंवार बंद पडणारे सरकते जिने, रेल्वे दुर्घटना अशा विविध समस्यांचा उहापोह केला. कोपरी पाचपाकडी विधानसभेचे अपक्ष उमेदवार मनोज शिंदे यांची प्रचार रॅली मंगळवारी सकाळी अशोक टॉवर, प्रशांत कॉर्नर, दोस्ती कॉम्प्लेक्स, ठाकूर कॉलेज, सावरकर नगर शाखा, हनुमान नगर, इंदिरा नगर, आंबेवाडी या आदी भागातून प्रचार रॅली काढण्यात आली. मनोज शिंदे यांनी मतदारांची भेट घेत त्यांना फुगा हे चिन्ह दाबून मतदान करण्याचं आवाहन केलंय. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. कोपरी पाचपाकडी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे व अपक्ष उमेदवार मनोज शिंदे यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेसचे नेते म्हणून मनोज शिंदे यांची ओळख आहे. मात्र बंडखोरीनंतर मनोज शिंदे यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांच्या प्रचार रॅलीचा सध्या जोरदार धडाका सुरू आहे. कोपरी पाचपाकडी मतदारसंघ पिंजून काढण्याचं काम मनोज शिंदे यांच्याकडून सुरू असून एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे येत्या 20 नोव्हेंबरला मतदारांचा कौल कोणाला असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरलंय. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.